Good morning, students. Today we are going to discuss William H. Davis' poem Money. You know that the money is how important in our life. की पैसा हा आपल्या जीवनात किती महत्वाचा असतो. विल्यम डेव्हिस वॉज अ वेल्स पोएट अँड रायटर. हे एक वेल्स पोएट होते आणि लेखक होते. यांनी या कवितेमध्ये एक श्रीमंत व्यक्तीची खंत व्यक्त केलेली की एक असा व्यक्ती जो श्रीमंत होता आणि तो गरीब झाल्याशिवाय त्याला जीवनाचा आनंद खरा काय हे लक्षात नाही आलं. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हु वॉन्ट्स टू बी पुअर मॅन टू फाइंड रिअल हॅपीनेस. ही कविता असं दाखवते की एक श्रीमंत व्यक्ती ज्याला गरीब झाल्याशिवाय आनंद म्हणजे काय हे कळालं नाही आणि आनंद कळण्यासाठी त्याला गरीब व्हावं लागलं. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी और हॅव लॉस्ट अवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. खरं तर जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो किंवा आपण आपल्या जवळचा पैसा गमावून बसतो तेव्हा आपल्या खऱ्या अर्थानं कळतं की पैशाचं खरं मूल्य काय, की पैशाची खरी किंमत काय. Here, at the end, the poet says that now he doesn't have money. He has true friends, though they may be few. कवितेच्या शेवटी कवी म्हणतो की ठीक आहे की आज माझ्याकडे पैसा नाही आणि पैसा नाही तेव्हा माझ्याकडे काही बोटावर मोजण्या इतकेच मित्र आहेत, पण सगळे खरे आहेत. पैसा असताना आपल्या सभोवताली सगळे खोटारडे लोक असतात. वेन आय हॅड मनी मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो की अरे माझ्याकडे जेव्हा पैसाच पैसा होता, पैसाच पैसा होता, मला तोपर्यंत कळालं नाही जोपर्यंत मी गरीब झालो नाही खरा आनंद म्हणजे काय. For many false man as a friend came knocking all day at my door. दररोजचं खोटारडे मित्र ठोठावत यायचे. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. तेव्हा माझी अवस्था कशी होती माहिती? तेव्हा माझी अवस्था ट्रम्पेट दिलेलं आहे. ट्रम्पेट तर दिलेलं आहे. ट्रम्पेट म्हणजे अशी पुंगी असते, ते 15 ऑगस्टला वगैरे पोलीसवाले वाचवतात तशी ते ट्रम्पेट हातात तर दिलेलं आहे. बट बिकॉज अ मॅन इज डेड so he must not blow. Because a man is dead I dare not to speak to let this false world know. कवी तर म्हणतो माझी अवस्था त्या लहान लेकरासारखी होती ज्याच्या हातात ट्रम्पेट तर दिलंय पण तिथं माणूस मेलेला आहे, वाजवायचं नाही. वाजू नको. म्हणजे मला कळत होतं की खोटारडे ते, पण बोलायची मात्र हिंमत नव्हती माझी. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. मी भरपूर जीवन पाहिलं, जीवनाचा विचार केला. हाऊ पुअर मेन्स हार्ट आर एव्हर लाईट. गरिबांच्या हृदयामध्ये नेहमी एक प्रकाश असतो. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. गरीब लोकांच्या बायका भुनभुन करत राहत असतात त्या मधमाशांसारख्या. का की काय हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच काम. म्हणजे मिडल क्लास त्यांच्या बायका भुनभुन करत राहतात. श्रीमंतांच्या काही नाही. त्यांना महिना 2 महिने कुठे गेला तरी कोणी विचारत नाही. का? पैसे कमवायला गेले, जाऊ. म्हणजे काय तसं नाहीये. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ. जेव्हा या गरीब लोकांना मी हसताना पाहतो अँड सी द रिच वन क्लाउडली फ्रोन. आणि श्रीमंतांना मात्र दुःख करताना पाहतो.
पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. मला वाटतं गरिबांनी श्रीमंत होण्याची गरज नाही. सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. मला वाटतं गरिबांनी श्रीमंत होण्याची गरज नाही, तर श्रीमंतांनीच गरीब होण्याची गरज आहे. वेर आय हॅड मनी मनी. जेव्हा माझ्याकडे पैसाच पैसा होता. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ह ऑल अनट्रू. माझे बरेच मित्र हे खोटारडे ठरले. बट नाव आय हॅव नो मनी. आज माझ्याकडे पैसा नाही. माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. जरी कमी असतील तर माझे सगळे मित्र मात्र चांगले आणि खरे मित्र आहेत. जरी माझ्याजवळ पैसा नसला तरी माझ्याकडे खरे मित्र आहेत. म्हणजे पैसा महत्वाचा आहे, पण पैसा पैसा करतच बसणं हे महत्वाचं नाहीये, असं म्हणणं इथं योग्य ठरेल. ठीक आहे, समजली का कविता? ठीक आहे, थँक्यू.